मनोज जरांगे आजपासून आंतरवालीतून मुंबईच्या आंदोलनासाठी आज रवाना झालेत. मुंबईमध्ये ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. एकूणच मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याबाबत तुमची भूमिका काय? प्रथम सर्व महाराष्ट्र जनतेला सप्रेम नमस्कार. जय शिवराय, जय भीम. मनोज जरांगे यांचं आंदोलन हे संविधानाला धरून नसून तसेच मराठ्यांनी मराठ्याला संपवावं अशी आंदोलनाची एक दिशा सुरू झालेली आहे. आजपर्यंत आंतरवाली सराटी येथे उपोषण चालू असताना अनेक मंत्री, न्यायाधीश आणि स्थानिक जालन्याचे लोकप्रतिनिधी हे सर्व शासन निर्णय घेऊन आणि शासनाची भूमिका त्यांच्यापर्यंत मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि शासनाची भूमिका चांगल्या पद्धतीने त्यांना समजून सांगितलेली आहे. आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा संविधानाला धरून चालल्याशिवाय की संविधानाच्या अभ्यासकाशिवाय हा निर्णय लागू शकत नाही. आणि संविधानाचे तज्ज्ञ, अभ्यासक, न्यायाधीश हे सर्व प्रतिनिधी शासनाने मनोज जरांगे यांच्याकडे पाठवलेले होते, परंतु कोणत्याही निर्णय त्यांनी मान्य केलेला नाही. आणि शासनाने ओबीसी प्रमाणपत्र जे लोक जे ओबीसी नोंदी निघतील त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची भूमिका शासनानं जाहीर केलेली आहे. पण त्यांची ही जी भूमिका आहे ही कोणालाही न जुमानता त्यांची वैयक्तिक भूमिका आहे की सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावे. सरसकट प्रमाणपत्र आजपर्यंत SC ST यांना सुद्धा देण्यात आलेलं नाही. कारण ज्या वेळेस पडताळणीला कागदपत्र जातात तर त्यांची पूर्ण वंशावळी त्या ठिकाणी पाहिल्या जाते आणि त्यांनाच प्रमाणपत्र दिले जाते. आजपर्यंत 40 वर्ष सेवा झालेले कर्मचारी त्यांची जर पडताळणी झाली नाही तर त्यांना पेन्शन दिले जात नाही, त्यांचा पगार बंद केला जातो, त्यांना प्रमोशन दिले जात नाही. आणि म्हणून फक्त मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देणे हे उचित नाही आणि ते संविधानाच्या तरतुदीत बसत नाही. हा जो लढा आहे आज प्रत्येक मराठा आमदार याच्यावर बोलायला तयार नाही. कारण जे अभ्यासक आहेत ज्यांनी 5 वर्ष मंत्रिपद भोगलेलं आहे अशा मंत्र्यांनी, माजी मंत्री असन, आजी मंत्री असन, तर त्यांना माहीत आहे हे संविधानाच्या चौकटीत बसवावं लागतं. पण कोणत्याही लोकप्रतिनिधीचं ते ऐकायला तयार नाहीत. आपल्या जालना जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर साहेब यांनी चांगल्या प्रकारे भूमिका त्या ठिकाणी मध्यस्थीची निभावली, परंतु त्या ठिकाणी त्यांचा मान त्यांनी ठेवलेला नाही. आणि मराठ्याच्या हातानंच एक मराठा आमदार, मराठी लोकप्रतिनिधी यांचं पानिपत होत आहे. ज्या लोकांची सेवा पूर्ण 40 वर्ष या राजकारणात, समाजकारणात गेलेली आहे अशा लोकांचा अपमान हा त्यांच्याकडून झालेला आहे. आणि ओबीसी प्रमाणपत्र जेव्हा दिलं जाईल, ओबीसीमध्ये पहिलीच एवढी तिथं गर्दी आहे आणि त्यांच्यावर अन्याय होणार आहे. आणि राजकीय आरक्षण तुम्ही मागता, राजकीय आरक्षण मागितल्यामुळं ओबीसी समाज नाराज झालेला आहे. कारण मराठा समाजाचं या महाराष्ट्रामध्ये वर्चस्व आहे आणि ज्या वेळेस ओबीसी प्रमाणपत्र जर यांना मिळालं तर त्या ठिकाणी यांची कुठल्याही प्रकारचे जिल्हा परिषद अध्यक्ष असन, सभापती असन, या ठिकाणी त्यांना डावलं जाईल आणि सर्व जे पद आहे हे फक्त मराठा समाजाच्याच पदरात पडेल. आज मराठा समाजला सर्व समाज हा मोठा भाऊ मानतो. प्रत्येक गावात, शहरात एक वेगळा त्यांचा आदर निर्माण आहे आणि सर्व समाजाला सामावून घेण्याची क्षमता ही मराठा समाजामध्ये आहे. बरं, आता मुंबईला गेल्यावर हा प्रश्न सुटेल असं वाटतंय का आपल्याला? हा प्रश्न मुंबईला गेल्यावर सुटणार नाही. कारण केंद्र सरकारचा विषय आहे हा. बाबासाहेबांनं घटनेमध्ये घटना लिहित असताना सर्व समाजाचा, सर्व देशाचा आणि जगाचा अभ्यास करून ही घटना लिहिलेली आहे. आणि कोणताच अधिकार मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान कोणालाच एका व्यक्तीला हा अधिकार ठेवलेला नाही. हे 2-3 जे सभागृह आहेत त्या पूर्ण सभागृहाची मान्यता मिळाल्याशिवाय, आणि हा अधिकार केंद्र सरकारचा आहे,
या सरकारने ठाम सांगायला पाहिजे होतं की हा अधिकार आमचा नसून यांनी ठराव घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे होता आणि ही बाब केंद्र सरकारच्या स्वाधीन करायला पाहिजे होती. तर अशा प्रकारे आंदोलन करून ही झुंडशाही किंवा आजपर्यंत शांततेचं मार्ग सांगणारे मनोज जरांगे आज युद्धाची भाषा करायला लागलेली आहे. त्याच्यामुळं सर्व हे एकच उद्या निवडणुकीमध्ये सर्व समाज यांच्यावर नाराज झाल्यामुळं जे मराठा लोकप्रतिनिधी आतापर्यंत नेतृत्व करतात त्यांना यापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? राज्य सरकारची भूमिका, राज्य सरकार अडचणीत आलेलं आहे. डायरेक्ट नाही म्हणावं, खरं सांगायला जावं तर त्यांच्या घरावर हमले होऊ लागलेले आहेत. आमदार असेल किंवा त्यांच्यावर एकदम एकेरी भाषा बोलल्या जाते. मराठा समाज त्यांच्यावर सोडल्या जाऊ लागला आहे आणि मराठा जे आमदार आहेत त्याच्यामुळं ते सध्या मुख गिळून बसलेले आहेत. कारण खरं सांगायला गेलं की त्यांच्या अंगावर जाऊ लागलेत लोक. त्याच्यामुळं राज्य सरकारची भूमिका त्यांना स्पष्ट करता येत नाही. पण राज्य सरकारनं ठासून सांगायला पाहिजे. राज्य सरकारची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला पाहिजे राज्य सरकारनं. आणि हा जो विषय हा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकारच्या स्वाधीनं करायला पाहिजे. असं सरळ जी ठोस भूमिका राज्य सरकारने घ्यायला पाहिजे. या सगळ्याच एकूण आंदोलनाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रातील जे काही मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहे याबद्दल कोणीही असं ठामपणे समोर येऊन याचा प्रतिवाद किंवा प्रतिसाद देण्यासाठी किंवा जी काय असेल कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही. सर्व लोकप्रतिनिधी आहे यांनी भूमिका घेतलेली आहे, परंतु त्यांची भूमिका ते बाणायला तयार नाही किंवा ते खरं सांगायला गेले तर त्यांची बाजू पलटायला लागली. मराठा समाज त्यांच्या विरोधात बोलायला लागला आणि मराठ्याचे नेतृत्व संपवण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली दिसते. मराठा आरक्षणावर एक कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांनी एक संयत भूमिका कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझी राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांना अशी विनंती राहील की आंदोलक हे मुंबईला पोहोचण्याच्या अगोदर एक राज्य सरकारनं बैठकीचं आयोजन केलेलं पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये ओबीसी नेते, कायदेतज्ञ, माजी न्यायाधीश आणि सर्व अभ्यासक, संविधान अभ्यासक अशांची एक संयुक्त बैठक घेऊन याच्यावर काय तोडगा काढता येईल आणि कशा पद्धतीने मराठा समाजाला न्याय देता येईल अशी त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजेत. कारण एकटे जरांगे पाटील यांची भूमिका कोणी सहज ऐकून घेणार नाही किंवा एका माणसाने काही सांगितल्यानंतर राज्य सरकारनं ऐकावंच. जर असं झालं असतं तर 4 ते 5 लाखामधून निवडून गेलेले लोक किंवा खालचं सभागृह, वरचं सभागृह, मंत्रिमंडळ, राज्यपाल यांची काही आवश्यकता राहिली नसती. म्हणून हे संविधानाच्या तरतुदीत बसेल अशी एक बैठक अभ्यासकाची घ्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे.